नमस्कार. शब्द, क्रियापद, मुळाक्षरे, उच्चार, सूत्र, रचना, व्याकरण हा इंग्रजीचा प्रमुख पाया आहे, महत्त्वाचा पाया आहे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. इंग्रजी चांगली येण्यासाठी, इंग्रजी दणदणीत येण्यासाठी, इंग्रजी खडखड वाचता, लिहिता, बोलता येण्यासाठी, समजण्यासाठी आपल्याला शब्द, क्रियापद, मुळाक्षरे, उच्चार, सूत्र, व्याकरण याचा चांगला रीतीने अभ्यास करावा लागेल. शब्दाशिवाय इंग्रजी नाही. शब्दाशिवाय इंग्रजी नाही. शब्दच माहीत नाहीत तर इंग्रजी लिहिता येत नाही, बोलता बी येत नाही, समजत सुद्धा नाही. म्हणून शब्द हे फार महत्त्वाचे असतात. शब्द हा इंग्रजीचा पाया आहे, प्रमुख पाया आहे, मूलभूत पाया आहे. म्हणून शब्द जास्तीत जास्त माहीत करून घ्या. जास्तीत जास्त शब्द माहीत असले पाहिजे. कारण इंग्रजी बोलण्यासाठी प्रत्येक वस्तू, प्रत्येक ठिकाण, प्रत्येक बाबीसाठी शब्द आहे. म्हणून इंग्रजी चांगली बोलण्यासाठी, संवाद करण्यासाठी, संभाषण करण्यासाठी, एखाद्या वस्तूचं वर्णन करण्यासाठी, झाडाचा असो, घराचा असो, निसर्गाचा असो, काहीही असो, कशाचंही वर्णन करण्यासाठी, एखाद्या व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी, कशाचंही वर्णन करण्यासाठी आपल्या शब्दाची आवश्यकता आहे. शब्दच माहीत नाही तर आपल्याला लिखाण करता येत नाही. म्हणून शब्द माहीत असले पाहिजे. शब्द जास्तीत जास्त शब्द, कमी नाही, जास्तीत जास्त शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे. जेवढे शब्द माहीत असतील तेवढी तुम्हाला इंग्रजी चांगली बोलता येईल. म्हणून शब्द फार महत्त्वाचे आहेत. शब्द फार उपयोगी आहेत. शब्द फार उपयुक्त आहेत. म्हणून शब्द चांगले माहीत असले, जास्तीत जास्त शब्द माहीत असले तर इंग्रजी चांगली बोलता येते, सुंदर बोलता येते. आता आपल्याला जर म्हणायचं आहे हे झाड फार उपयोगी आहे, हे इंग्रजीतून वाक्य करायचं आहे, इंग्रजीमधून वाक्य करायचं आहे, परंतु यासाठी आपल्याला शब्दच माहीत नाही. झाडाला शब्द माहीत नाही, हे याला शब्द माहीत नाही, फारला शब्द माहीत नाही, उपयोगीला शब्द माहीत नाही, आहेला शब्द माहीत नाही, तर इंग्रजी कशी बोलता येईल? बोलताच येणार नाही. म्हणून शब्दाशिवाय इंग्रजी बोलता येणार नाही, लिहिता येणार नाही. म्हणून शब्द माहीत असले पाहिजे. जास्तीत जास्त शब्द माहीत असले पाहिजे. शब्दाचा भांडार पाहिजे. म्हणून शब्दाशिवाय इंग्रजी नाही. बेसिकचे मूळ शब्द माहीत असलेच पाहिजे. बेसिकचे शब्द माहीत असल्याशिवाय इंग्रजी काही येत नाही. इज असो, ॲम असो, वाज असो, देर असो, टिल असो, अंटील असो, विल असो, शाल असो, हॅव असो, हॅड असो, इफ, अदर, ऑलवेज, डेली, हे असे बेसिकचे शब्द माहीत असलेच पाहिजे. कारण बेसिक शब्द माहीत असणे आवश्यक आहे, गरजेचं आहे. तरच इंग्रजी चांगली बोलता येईल. बेसिकचे सोडून इतरही शब्द माहीत पाहिजे. प्रत्येक वस्तूबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दलचे, प्रत्येक ठिकाणाबद्दलचे, सर्वाबद्दलचे शब्द तुम्हाला माहीत असले पाहिजे. म्हणून डिक्शनरी वाचा, पुस्तके वाचा, शब्दाची पुस्तके वाचा, जास्तीत जास्त वाचा, वारंवार वाचा, सराव करा, लिहा, सराव करा, लिहा. त्यामुळे तुम्हाला आणखी शब्द माहीत होतील. घोकंपट्टी करू नका, घोकंपट्टीचे शब्द करू नका, ती लक्षात राहत नसतात. म्हणून वाचन करा, लिखाण करा, वाचन करा, लिखाण करा आणि सराव करा आणि मनन चिंतन करा आणि जास्तीत जास्त शब्द माहीत करून घ्या. तेव्हा तुम्हाला इंग्रजी चांगल्या रीतीने बोलता येईल, लिहिता येईल, वाचता येईल. म्हणून शब्द हा इंग्रजीचा पाया आहे, मूलभूत पाया आहे. शब्दाशिवाय इंग्रजी नाही. तसेच क्रियापदे सुद्धा महत्त्वाची आहे. क्रियापदे हा सुद्धा इंग्रजीचा मूलभूत पाया आहे. कारण क्रियापदाशिवाय सुद्धा बोलता येत नाही. क्रियापद म्हणजे ॲक्शन करणे, एखादी क्रिया घडणे. तर खाणे, खाणे ही क्रियापद आहे. खाते, ती टमाटे खाते, ती अंगूर खाते, ती पपई खाते. पण पपईचा शब्द माहीत झाला, तीचा शब्द माहीत झाला, परंतु खाते शब्द माहीत झाला नाही. मग तुम्हाला इंग्रजी कशी? म्हणून क्रियापदसुद्धा फार महत्त्वाची आहेत. क्रियापदं आली पाहिजे. क्रियापदे 3 रूपं माहीत असली पाहिजे, पहिलं, दुसरं, तिसरं. म्हणून क्रियापदसुद्धा करणं गरजेचं आहे. शब्दाप्रमाणेच क्रियापदे हे फार महत्त्वाचे आहे. क्रियापदाशिवाय इंग्रजी नाही. क्रियापदाशिवाय आपल्याला वाक्यरचना करता येणार नाही. वाक्यरचना करण्यासाठी आपल्याला क्रियापदाची गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणून क्रियापदं आलीच पाहिजे, क्रियापदं जमलीच पाहिजे. क्रियापदं जास्तीत जास्त लिहा, जास्तीत जास्त लिहून काढा, वहीवर लिहून काढा, सराव करा, वाचन करा, मनन चिंतन करा.
आणि वहीमध्ये जास्तीत जास्त क्रियापदे लिहून काढा. रोजच्या रोज क्रियापदे लिहून काढा. कारण क्रियापद आणि शब्द जेवढी माहीत झाली तेवढी इंग्रजी चांगली येते, दणदण येते, चांगली छान छान येते. म्हणून क्रियापद माहीत असणे आवश्यक आहे. क्रियापद जास्तीत जास्त सराव करा, अभ्यास करा. क्रियापद तिन्ही रूप तुम्ही अभ्यासा, क्रियापद तिन्ही रूप तुम्ही वाचा, लिहा, सराव करा. कारण क्रियापद फार महत्त्वाचे आहे. क्रियापदाशिवाय इंग्रजी नाही. क्रियापदसुद्धा महत्त्वाचे आहेत, खूप खूप महत्त्वाचे आहेत, खूप खूप महत्त्वाचे आहेत. आता हे झाले क्रियापद. मुळाक्षरे, मुळाक्षरेसुद्धा महत्त्वाचे आहेत. कारण मुळाक्षराशिवाय इंग्रजी येत नाही. आता मुळाक्षरे कोणते? अच ये, आच डबल ए, हिचं आय, दुसऱ्या इचं डबल ई, ऊचं यू, दुसऱ्या ऊचं डबल ओ, हे मुळाक्षर. कच के ये, खच के येचे, मच यम ए, हे मुळाक्षरं माहीत असणे आवश्यक आहे. ही मुळाक्षरे आली तर तुम्हाला मराठीचं नाव इंग्रजीत करता येतात, इंग्रजी नाव मराठीत करता येतात. तसेच इंग्रजी वाचण्यास सोपं जातं, इंग्रजी लिहिण्यास सोपं जातं. म्हणून मुळाक्षरेसुद्धा आली पाहिजे, महत्त्वाची आहे. मुळाक्षरेसुद्धा हा इंग्रजीचा मूलभूत पाया आहे. मुळाक्षरं आलीच पाहिजे, आलीच पाहिजे, जमलीच पाहिजे. कारण मुळाक्षरं आल्याशिवाय मराठी नाव इंग्रजीत करता येत नाही, इंग्रजी नाव मराठीत करता येत नाही, आणि इंग्रजी चांगली वाचता येत नाही, चांगली लिहिता येत नाही. म्हणून मुळाक्षरं आलीच पाहिजे. मुळाक्षरसुद्धा महत्त्वाचे आहेत, उपयोगी आहेत, फार फार कामाचे आहेत. मुळाक्षरेसुद्धा आली पाहिजे, जमली पाहिजे. मुळाक्षरी वाचा, लिहा, सराव करा. रुकापटी करू नका. मुळाक्षरी वाचा, लिहा, त्याचा सराव करा. वारंवार वाचा, वारंवार लिहा, वारंवार वाचा, वारंवार लिहा. या मुळाक्षरावर आपण व्हिडिओ केलेला आहे. माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल या चॅनलमध्ये या मुळाक्षरावर व्हिडिओ आहे. माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल याच्यामध्ये सर्व शैक्षणिक व्हिडिओ आहेत. हे चॅनल पहा. तसेच जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर नागेश होळकर ऑफिशियल यामध्येही चांगले व्हिडिओ आहेत, दर्जेदार व्हिडिओ आहेत. हे दोन्ही चॅनल पहा. अशा प्रकारे मुळाक्षर हे फार उपयोगी आहे. मुळाक्षरं माहीत असलेच पाहिजे, मुळाक्षरं वाचलेच पाहिजे, सर्व मुळाक्षरं माहीत असले पाहिजे. म्हणून याचा चांगला अभ्यास करा. तसेच उच्चारसुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. आता उच्चार कोणते? आता इंग्रजी हे उच्चार आपल्याला इंग्रजी वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी उपयोगी पडतात. हे उच्चार आपल्याला इंग्रजी लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी फार उपयोगी पडतात. म्हणून हे उच्चार लक्षात ठेवा. TION याचं काय होतं? क्षण होतं. याचं काय होतं? क्षण. TU याचं चू होतं. असे उच्चार माहीत असणे आवश्यक आहे. SION याचं जन होतं, सन बी होतं. हे उच्चार माहीत असणे आवश्यक आहे. OUGH याचं फ होतं. असे उच्चार माहीत असणे आवश्यक आहे. उच्चारही फार महत्त्वाचे आहेत. या उच्चारावर व्हिडिओ आपल्याला करायचा आहे. माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनलमध्ये या उच्चारावर आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. या उच्चारामुळे इंग्रजी कशी वाचता येते, कशी लिहिता येते आपल्याला पाहायचं आहे. आपण पाहणार आहोत. म्हणून या मुळाक्षराप्रमाणे उच्चारही फार महत्त्वाचे असतात. उच्चारसुद्धा वाचा, लिहा, सराव करा, प्रॅक्टिस करा. आता शब्द केले, क्रियापदं केले, मुळाक्षरं केली, उच्चारही केले, सगळंच केलं. परंतु आता रचना माहीत नाही. काय माहीत नाही? रचना. सगळं आहे तुमच्याकडे. शब्दसाठा आहे, क्रियापदं आहेत. क्रियापद तुम्हाला खूप माहीत आहे, शब्द तुम्हाला खूप माहीत आहेत, तुम्हाला मुळाक्षरही माहीत आहेत, स्पेलिंगही माहीत आहेत. परंतु तुम्हाला रचना माहीत नाही, स्ट्रक्चर माहीत नाही. तर इंग्रजी कशी तुम्हाला बोलता येईल, कशी तुम्हाला लिहिता येईल. म्हणून स्ट्रक्चर माहीत असणे आवश्यक आहे. काळामुळे ही स्ट्रक्चर आपल्याला माहीत होते. काळ शिकले पाहिजे. काळ आला तरच आपल्याला इंग्रजी लिहिता येते, वाचता येते. काळ येणे आवश्यक आहे. काळ आली, रचना आली, सूत्र येणे आवश्यक आहे. जसं S+V1 +O/C ही अशी सूत्र माहीत असणे आवश्यक आहे. हे साध्या वर्तमानकाळाचे सूत्र आहे. कर्ता अधिक क्रियापदाचं पहिलं रूप अधिक कर्म किंवा पूरक हे साध्या वर्तमानकाळाचं सूत्र आहे. असे बरेच सूत्र आहेत. असे सर्व सूत्र माहीत असणे आवश्यक आहे. रचना माहीत असणे आवश्यक आहे. रचना आणि सूत्र यामुळेच आपल्याला लिहिता येते, वाचता येते. म्हणून सूत्र माहीत असणे आवश्यक आहे. कारण सूत्रामुळेच आपल्याला इंग्रजी चांगल्या रीतीने लिहिता येते, समजते, कळते. सूत्र माहीत असणे आवश्यक आहे. रचना माहीत असणे आवश्यक आहे. ही रचना आपल्याला टेन्समुळे, काळामुळे शिकता येते. अशा प्रकारे इंग्रजी चांगली येण्यासाठी, इंग्रजी धनी येण्यासाठी, इंग्रजी टणटणीत येण्यासाठी आपल्याला शब्द
क्रियापद, मुळाक्षरे, उच्चार, सूत्र आणि रचना ही माहीत असणे आवश्यक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.